महिला क्रिकेट प्रीमियर लीगचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलंय। या क्रिकेट स्पर्धेमध्ये 52 संघांनी आपला सहभाग नोंदवलाय। 625हून जास्त महिलांनी यात सहभाग घेतलाय। मंत्री जयकुमार गोरे, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या भव्य अशा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडलाय। आमच्या मोदीजींनी ठरवलेलं आहे, आज आमच्या भगिनी 50% आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50%चं आरक्षण आहे। पण आजपर्यंत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आमच्या भगिनींना स्थान नव्हतं, महिलांचं आरक्षण नव्हतं। मोदीजींच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। या संकल्पामध्ये केवळ विकासच नाही आहे, रस्ते, वीज, पाणी, या संकल्पामध्ये स्पोर्ट्स आहे, या संकल्पामध्ये क्रिकेट आहे, या संकल्पामध्ये आपण भारताला जगातला आता अत्यंत पुढारला देश म्हणून आपण खेळामध्ये पुढे नेतोय। माननीय मोदीजींनी यावर अनेक आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने या देशातल्या प्लेयर्सला पुढे नेण्याचा प्रयत्न करताय। देवेंद्रजी सुद्धा स्पोर्ट या विषयावर अत्यंत आग्रही आहे। साऱ्या क्षेत्रामध्ये विकास होणार आहे आणि क्रीडामध्ये सुद्धा फार मोठा विकास होणार आहे। पुढच्या काळामध्ये कॉमनवेल्थ गेम्स असतील, एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिकमध्ये असतील, भारताचा सिंहाचा वाटा असेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 असेल।